रामकृष्ण हरी. शुभ सकाळ मित्रांनो. निलाम गार्डन हॉटेलमध्ये आम्ही काल रात्री थांबलो होतो ओझरला. विघ्नेश्वरांचे मंदिर इथून हार्डली 5 मिनिटावरती ऐकणार आहोत श्री विघ्नेश्वरांच्या दर्शनासाठी. दिले तरी जाऊकडे 20 रुपयाचा 30 रुपये द्या. पार्किंग फी भरून आपण पार्किंगला लावून देऊ गाडी. इथे पार्किंगला लावले आपण आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंदिर परिसरात एंट्री केल्यानंतर प्रथम हा आपल्याला देखावा पाहायला मिळतो. ओझरच्या या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून ओळखले जाते. हा मंदिराचा परिसर आहे आपल्या श्री क्षेत्र ओझर. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. असा हा ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ही ओझरमधील कुकडी नदी आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. ओझरमध्ये खूप स्वच्छता आणि मन प्रसन्न होऊन गेले हा परिसर बघून आपल्याला. ही पूर्ण पार्किंग आहे ओझरची. आज संकष्टी असल्यामुळे थोडी गर्दी आहे सकाळी. विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन आपण आता पुढील गणपती लेण्याद्री साईडने आपण निघालो आहोत. ओझरमधून लेण्याद्रीला जाण्यासाठी 15 किलोमीटरचं अंतर आहे. त्यासाठी आपल्याला 25 मिनिटं लागणार आहेत. लेण्याद्री स्थान अष्टविनायकपैकी एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. आपण तिथे आता चाललो आहे. सुलेमानच्या डोंगरामध्ये असलेल्या 28 लेण्यांपैकी त्यातील एका लेण्यामध्ये गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात. हा पूर्ण परिसर गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये येते. जवळूनच ही आपण पाहिली होती ना कुकडी नदी, ती सुद्धा जवळूनच वाहते. असे म्हणतात की पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे, त्याच गुहेमागे पुन्हा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले. याच रांगांच्या अतिशय परिपक्व व मजबूत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. समोरचा जो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे गणपतीचं दर्शन करण्यासाठी. गाडी आता पार्किंगला लावली आपण. श्री क्षेत्र लेण्याद्री. लेण्याद्रीच्या दर्शनासाठी गुहेत येताना 307 पायऱ्या आपल्याला पार करायच्या आहेत. त्याच्यानंतरच लेण्याद्रीमधील गिरिजात्मज गणपती बाप्पाचं आपलं दर्शन होणार. चला तर मग जाऊ दर्शनाला. लेण्याद्रीमधील गिरिजात्मज गणपती बाप्पांचे आपले दर्शन एकदम व्यवस्थितरित्या पार पडले आहेत आणि आपण पुढे आता निघालो आहेत रांजणगावच्या महागणपतीकडे. लेण्याद्रीवरून रांजणगाव हे श्री क्षेत्र 75 किलोमीटरवर आहे आणि तेच आपण पुणे नगर मार्गावर पुणे वाघोली शिक्रापूर मार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटरवर तर पुण्यापासून 50 किलोमीटरवर आहे. गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा करतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या 5 दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन पण घेता येते. त्यामुळे गणेश चतुर्थीला भाविकांची खूप गर्दी असते. रांजणगावचा महागणपती हा नवसाला अगदी हमखास पावतो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे.
मूळ मूर्तीला मोहतकड असे नाव आहे. तिला 10 सोंडा व 20 हात आहेत असे म्हणतात, परंतु ती मूर्ती तळघरात ठेवलेली आहे. या मंदिराचे बांधकाम 9व्या व 10व्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे आणि मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज आहे. या मंदिराचा सभा मंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला आहे. या मंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंड्याची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी आहेत. याच मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. आता रांजणगावमध्ये आपण पोहोचलो आहोत. आम्ही आज रांजणगावमध्ये स्टे करणार आहोत. आदित्य हॉटेलमध्ये आपली बुकिंग आहे. मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊ आणि आपण दर्शनाला जाऊयात. हे आपण जे थांबलो आहे ना, हॉटेल आदित्य इन, ते हॉटेल आणि हे आपलं समोर मंदिर रांजणगावचा महागणपती. किती सुंदर बनवलं आहे पहा, खूप मस्त वाटतंय. श्री महागणपती रांजणगाव. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. रांजणगावचे महागणपतीचे पण दर्शन खूप चांगल्या प्रकारे आपलं झालं आहे. आज आपला रांजणगावमध्ये स्टे आहे. आपली 3 दिवसाची ट्रिप असल्यामुळे पुढील भाग नक्की पहा. अजून 3 गणपतीचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे.